पक्षाच्या बचावासाठी कायम विरोधकावर तुटून पडणारे, पक्षाचा बचाव करण्यासाठी कायम ढाल बनणारे प्रवक्तेच ज्यावेळी मात्र पक्षाला काहीतरी देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यांच्यापासून पक्ष पाठका फिरवतात। खरं तर सगळ्यात जास्त निष्ठा फक्त आपल्यातच आहे असं समजून जे राजकीय पक्षाचे प्रवक्ते अगदी गळा काढून ओरडत असतात, अशा राजकीय पक्षांचे प्रवक्ते आता मात्र आपल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभा करतायत। कारण या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रवक्त्यांना खड्यासारखं बाजूला काढलंय आणि म्हणून आपला नंबर गेलाय हे ज्यावेळेस या प्रवक्त्यांना कळलं त्यावेळी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली निष्ठा दाखवायला सुरुवात केली। अजित पवारांची राष्ट्रवादी असो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो, की पार्टी विथ डिफरन्स असलेली भारतीय जनता पार्टी असो, या सगळ्या राजकीय पक्षांना प्रवक्त्यांचं एवढं वावडं काय या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे। नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट। या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणताही घोडा बाजार होणार नाही। प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या विशिष्ट कोट्याच्या आधारावरच उमेदवारी दिली आहे। त्यामुळं 10 जागेसाठी होणारी ही जी निवडणूक आहे त्यात 10 उमेदवार हे या 6 राजकीय पक्षाकडून विधान परिषदेवर जाणार आहेत। पहिल्यांदा कोणकोणते उमेदवार आहेत, कुठल्या पक्षाकडनं कोण विधान परिषदेवर जाणार आहे हे समजून घेऊ आणि आपल्या मूळ विषयाकडे नंतर वळू। आपल्या सगळ्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे एकूण 6 उमेदवार या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरलेत आणि हे 6 जण पण आमदार होणार आहेत। त्यातल्या एक प्रज्ञा सातव या काँग्रेसकडून आलेल्या होत्या, मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी स्वतःच्या आमदारकी सुद्धा डावावर लावली। त्यांनी ते राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्या विधान परिषदेची निवडणूक लढत आहेत। त्या सोडून इतर जे भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार आहेत त्यामध्ये माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार या भारतीय जनता पार्टीने नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदाच विधान परिषदेवर संधी दिली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी हे एकमेव उमेदवार असणार आहेत। महाविकास आघाडीकडून म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्यासोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षाकडून फक्त एकच अर्ज गेलाय आणि तो अर्ज आहे अंबादास दानवे यांचा। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या कोट्यात 2 उमेदवार जातील तर 2च उमेदवारी त्यांनी दिले, त्यात एक उमेदवारी दिली आहे अर्थात बच्चू कडू यांना। प्रहार संघटनेकडून आलेले बच्चू कडू पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर ते आमदार होतील। त्यांच्यासोबत नीलम गोरे या एक उमेदवार असणार आहेत। अशा एकूण 10 उमेदवारांना या विधान परिषद निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे। जे उमेदवार पात्र ठरलेत, ज्यांची निष्ठा कामाला आली, त्यांच्याबद्दल आता आपण नंतर बोलू। मात्र निष्ठा असतानाही जे पक्षाचे प्रवक्ते आपल्या पक्षासाठी, पक्षाचा बचाव करण्यासाठी कायम ढाल बनत होते ते मात्र आता आडगळीला पडलेत। नाही म्हणायला त्यांनी सोशल मीडियावर येऊन आपली निष्ठा परत एकदा सांगायचा प्रयत्न केला, मात्र हा इतिहास आहे की या पूर्वीपासून खूप कमी प्रवक्ते असे राहिलेत राजकीय पक्षांचे की त्यांना पक्षाने आपल्या पार्टीकडून उमेदवार बनवलंय, राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर अथवा विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे। या सगळ्या स्पर्धकामध्ये म्हणजे प्रवक्त्यांची जर आपण स्पर्धा लावली तर त्यात उच्च आघाडीवर नाव होतं अर्थात सुषमा अंधारे यांचं। ज्या सुषमा अंधारे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही विरोधात जाऊन बसली, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विरोधात जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या एकतंबी ज्यांनी खरं तर नेतृत्व केलं प्रवक्ता म्हणून अर्थात सुषमा अंधारे यांनी। म्हणजे एकीकडे संजय राऊत आहेत जे कायम पक्षाचा बचाव करण्यासाठी रोज प्रेस कॉन्फरन्स घेतात, पक्षाची भूमिका मांडतात। त्यांच्यानंतर जर पक्षामध्ये खालोखाल अभ्यासू नेतृत्व म्हणून प्रवक्ता म्हणून जर कुणाचा नंबर लागतो तो अर्थात सुषमा अंधारे यांचा लागतो। सुषमा अंधारे चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे। मागच्या 2-2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये जेवढीही काही मोठी प्रकरणं निघाले त्या प्रकरणावर ते नुसता आवाज उठवला नाही तर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी सुषमा अंधारे यांनी केली। त्यात सुषमा अंधारे यांना विधान परिषदेचं तिकीट मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं। अगदी शिवसैनिक सुद्धा जाहीररित्या बोलू लागले होते की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जर उमेदवार नसतील तर दुसरा नंबर लागेल अर्थात सुषमा अंधारे यांचा। पण वेल क्वालिफाईड असलेल्या
कुठल्याही विषयावर बोलत असताना अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या सुषमा अंधारेला असं काय झालं की पक्षानं मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारली आणि अंबादास दानवे जे यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते त्यांना मात्र पुन्हा एकदा विधान परिषदेची संधी देण्यात आली। यामागे एक कारण आहे जे आपण समजून घेतलं पाहिजे, ते असं आहे की अंबादास दानवे ज्या संभाजीनगर शहरातून येतात, ज्या संभाजीनगर जिल्ह्यातून येतात, त्या संभाजीनगर जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा गड होता आणि तोच गड आता अबद्ध राहिला नाही। कारण आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठी ताकद असल्याचं दाखवून दिलं। त्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र तिथे सत्तेत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तिथे जिवंत ठेवण्यासाठी अंबादास दानवे यांना मूळ प्रवाहात घेणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली, असं राजकीय मत अनेक लोक व्यक्त करत आहेत। पण हे जरी खरं असलं तरी सुषमा अंधारे सारखा एक असा चेहरा जो राज्यातील बहुजनांचं नेतृत्व करतो, जो एका इंटेलेक्च्युअल वर्गाचं नेतृत्व करतो, राज्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर पेटून उठणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये सुषमा अंधारे यांचं नाव अगदी वरच्या पातळीवर घ्यावं लागेल। आणि अशा कार्यकर्त्यांना जर विधान परिषदेच्या माध्यमातून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जर कदाचित उमेदवारी मिळाली असती तरी हा आवाज विधान परिषदेमध्ये गेला असता, मात्र तसं होऊ शकलं नाही। आणि म्हणूनच ज्यावेळी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाली त्यानंतर सुषमा अंधारे यांनी एक स्टेटस टाकला, आपण बघितलं की एक फोटो टाकला ज्यामध्ये त्यांच्या हातामध्ये असलेलं ओवाळणीचं ताट आहे आणि ते उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचं चित्र होतं, ज्यामध्ये सुषमा अंधारे म्हणतात की आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान। खरं तर ही कुर्बानीची आठवण आता सुषमा अंधारे का करून देत आहेत? ज्या सुषमा अंधारे यांची निष्ठा पक्षावर इतकी मोठी आहे की यापूर्वी त्यांना अनेक वेळा इतर पक्षाकडून कदाचित बोलणी झाली असेल, अनेकांनी म्हटलं असेल की सुषमा अंधारेसारखा लढणारं नेतृत्व आमच्याकडं हवं, तरीही सुषमा अंधारे यांनी कायम शिवसेना म्हणजे सुषमा अंधारे आणि सुषमा अंधारे म्हणजे शिवसेना असं समीकरण दृढ केलं। त्याच सुषमा अंधारेंच्या बाबतीत मात्र आपण बघितलं की त्यांना कुर्बानीची आठवण करून द्यावी लागली। म्हणजे केवळ सुषमा अंधारेच नाही तर सुषमा अंधारे यांच्यानंतर जे दुसरं नाव जे प्रामुख्यानं मागच्या 2 महिन्यामध्ये इतकं चर्चेत आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते। म्हणजे पहिल्या प्रवक्त्या मी तुम्हाला सांगितलं सुषमा अंधारे, दुसरे प्रवक्ते अमोल मिटकरे। अमोल मिटकरे आणि सुषमा अंधारेच्या कालच्या एकानंतर एक अशा आलेल्या त्या स्टेटसमध्ये थोडासाच फरक आहे। म्हणजे जे ट्विट अमोल मिटकरे यांनी केलं आहे त्या अमोल मिटकरेंच्या ट्विटमध्ये अमोल मिटकरे काय म्हणतात हे आधी बघितलं पाहिजे। कारण आपल्याला सुषमा अंधारेची भूमिका बघितली की सुषमा अंधारे म्हणतात की आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान। याचा अर्थ असा होता की उद्धव ठाकरे संदर्भात जी असलेली निष्ठा सुषमा अंधारेंची आहे ती निष्ठा इतकी मोठी आहे की त्यासमोर आमदारकी आणि खासदारकी काहीच नाही। पण हे जरी खरं असलं तरी शेवटी मूल्यमापन करताना आमदार खासदारकी ही निष्ठेच्या पेक्षा मोठी असते हे आपल्याला अनेक राजकीय विषयावरून किंवा घडामोडीवरून सांगता येईल। असो, आपण आलोय अमोल मिटकरेकडे। अमोल मिटकरे काय म्हणतायत, अमोल मिटकरेचं ट्विट काय होतं हे बघू। अमोल मिटकरे असं म्हणतात की माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिकता 29 जानेवारीलाच केली होती। 29 जानेवारी का, तर आठवण असेल आपल्याला की 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या मृत्यूनंतरचं एक चित्र आठवत असेल तर बघा की अनेक राजकीय नेते शोकात गेले। खरं तर राज्यामध्ये किमान आठवडाभर तर लोकांना कळत नव्हतं की काय बोललं पाहिजे। म्हणजे राजकीय पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही असे सगळे कार्यकर्ते अगदी शोकात बुडाले होते, कारण अजित पवारांचा मृत्यू इतका धक्कादायक होता। पण ह्या धक्क्यातून सावरलेला एक चेहरा मात्र अद्याप पुढे म्हणजे आणखी तो सावरला का नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा, आणि तो म्हणजे अमोल मिटकरे। अमोल मिटकरेंचं त्या दिवशीपासूनचं जे दृश्य होतं की त्यांच्यावर संकट तर कोसळच होतं, मात्र त्यानंतर प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक दिवशी अमोल मिटकरे अजित पवारांच्या अपघाताबद्दल जो काही संशय निर्माण करत होते तो संशय इतका टोकाचा होता की या संशयाच्या संदर्भात एकदा सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हे आमचं मत आहे असं म्हणायचं धाडस सुद्धा केलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस सोडा, पण राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा स्वतः सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार असा कुठलाही अजित पवारांच्या कुटुंबातला नेता पुढे आला नाही आणि जे म्हणाला नाही की अमोल मिटकरे जे प्रश्न उपस्थित करतायत, अमोल मिटकरे जे
संशय व्यक्त करतायत तो खरा आहे आणि त्याच्यावरती सरकारने बोललं पाहिजे, त्याच्यावरती यंत्रणांनी बोललं पाहिजे. दुर्दैवानं अमोल मिटकरींना हे सिद्ध करायचं होतं का की अजित पवारावरची त्यांची निष्ठा किती आहे, असा प्रश्न आता विचारण्याचं कारण असं आहे कारण ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी अजित पवारांची निष्ठा पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतायत. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस हा निष्ठेचाच पक्ष आहे कारण शरद पवारांसारख्या एवढ्या बलाढ्य नेत्यासमोर ज्यावेळेस बंड झालं त्यावेळेस अजित पवारांच्या निष्ठेपोटीच आणि अनेक राजकीय नेते हे अजित पवारांसोबत आले होते, हे विसरून चालणार नाही. अमोल मिटकरी तर फार अलीकडच्या काळात राजकारणात आलेत. एक व्याख्याता ज्यावेळेस प्रवक्ता झाला आणि प्रवक्त्याचा ज्यावेळी आमदार झाला तो प्रवास फार अलीकडच्या काळातला आहे. त्यामुळं निष्ठा ही त्या राजकीय नेत्यांनी सांगायला हवी ज्यांनी पहिली दुसरी पिढी या राजकारणात घातली आहे. तर सुद्धा अमोल मिटकरीचं ते ट्विट पूर्ण करतो. अमोल मिटकरी असं म्हणतात की माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिकता 29 जानेवारीलाच मी केली होती. हरकत नाही दादा, तुमच्यासाठी एक संधी काय अशा 1000 संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. म्हणजे ओवाळण्याचं जे एक चित्र मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं जे उद्धव ठाकरे समोर सुषमा अंधारेंनी ताट धरलं होतं, आता मात्र स्वतः अमोल मिटकरी सुद्धा दादाला म्हणतायत की दादा एक काय अशा 1000 आमदारकी मी तुमच्यावर वळवून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत राहील आणि उद्याही लढत राहील. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो लढाई लढतच राहणार असं अमोल मिटकरी म्हणतायत. खरं तर कळत नाहीये की अमोल मिटकरी जी लढाई लढतात ना ती फार म्हणजे एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जिकरीची आहे. पण असं होत असताना कधीतरी त्या पक्षाचं मत काय, कधीतरी त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचं मत काय हे अमोल मिटकरींना लक्षात यायला पाहिजे होतं. याहीपेक्षा आज तर अमोल मिटकरी असं म्हणतायत की एखाद्या कार्यकर्त्याला जर पक्ष डावलणार असेल तर त्याचं कारण सुद्धा वरिष्ठांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे कोण? त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आता सुप्रीमो आहेत सुनेत्रा पवार, त्यानंतर आहेत सुनील तटकरे, त्यानंतर आहेत प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, त्यानंतर आहेत जय पवार. आणि या सगळ्या वरिष्ठांना कदाचित त्यांनी तो प्रश्न विचारलाय की जर एखाद्या कार्यकर्त्याला असं डावललं जात असेल तर त्याचं कारण सांगायला हवं. खरं तर अमोल मिटकरी हे विसरले की अशी कारणं राजकारणामध्ये कधीच कुणी देत नसतात. आपणच ठरवायची की आपली निष्ठा कुणासाठी कामाला लावायची हा इतिहास सांगतोय. म्हणून एकतर सुषमा अंधारेचं आपण बघितलं की सुषमा अंधारे ज्या लढवया नेत्या होत्या त्या बाजूला पडल्या, दुसरा नंबर लागला अमोल मिटकरींचा. आता मी येणार आहे पार्टी विथ डिफरन्स भारतीय जनता पार्टीकडे. तुम्हाला आठवत असेल 2014च्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस देशात एवढ्या मोठ्या पद्धतीनं उदय झाला नव्हता, राज्यात झाला नव्हता, त्याही वेळेस माधव भंडारे नावाचा एक प्रवक्ता अगदी पेटून उठत होता आणि आपल्या राजकीय विरोधकावर तुटून पडत होता. म्हणजे तो काळ तुम्हाला आठवत असेल की 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात चाणाक्ष हुशार प्रवक्ता कोण तर ते नाव होतं माधव भंडारे. माधव भंडारे 15-20 वर्ष कायम माध्यमासमोर पक्षाची भूमिका ताठरपणे मांडत होते. विरोधी पक्षात असताना सुद्धा माधव भंडारेंची जी भूमिका आहे ती केवळ पक्षनिष्ठेसाठीच महत्त्वाची नव्हती तर एखाद्या राजकीय पक्षाचा बचाव कशा पद्धतीनं करायचा आणि विरोधकावर कसं तुटून पडायचं याचं चांगलं उदाहरण म्हणजे माधव भंडारे आहेत. मात्र कुठे आहेत माधव भंडारे? आता जरी माधव भंडारे यांचं वय झालं असलं तरी प्रवक्ता म्हणून पक्षासाठी इतकं काम करणारा नेता शेवटपर्यंत मात्र त्यांना आमदारकी मिळाली. अनेक वेळा विधान परिषद आली की त्या यादीमध्ये माधव भंडारेंचं नाव येतं मात्र त्यांना उमेदवारी मिळत नाही. जे सुषमा अंधारेंचं झालं, जे अमोल मिटकरींचं झालं तेच माधव भंडारेंचं यापूर्वीच झालं आहे. माधव भंडारेनंतर दुसरा नंबर लागतोय त्याच भारतीय जनता पार्टीमध्ये. ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ताच्या काळामध्ये जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीसाठी लढताना पाहायला मिळत आहेत त्यात आघाडीवर नाव प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांचं. आपल्याला माहीत आहे की सुषमा अंधारे ज्या पद्धतीनं शिवसेनेची बाजू मांडतात त्याच पद्धतीनं अमोल मिटकरी पक्षाची भूमिका मांडतात. आणि अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडून जर सतत भूमिका मांडणारा एक चांगला प्रवक्ता कोण तर ते नाव आहे केशव उपाध्ये यांचं. केशव उपाध्ये हे आता प्रवक्ता नाही आहेत, आता त्यांना भारतीय जनता पार्टीनं उपाध्यक्ष बनवलं आहे. तेच केशव उपाध्ये मात्र मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी लढताना पाहायला मिळत आहेत. त्या केशव उपाध्यांना मात्र ज्यावेळेस देण्याची संधी आली त्यावेळेस मात्र त्यांच्या निष्ठा कुठंच कामाला आली नाही. केशव उपाध्यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं, त्याची आठवण आता मी करून देतो. तू यासाठी आठवण करून देतोय की केशव उपाध्ये एकदा म्हणाले होते की चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या पोस्ट कार्ड सारखा असतो. त्या पोस्ट कार्डवर एकदा पत्ता टाकला की त्या पत्त्यावर त्या पोस्ट कार्डानं जायचं आणि आपलं काम करायचं. खरंच कार्यकर्ते आता पोस्ट कार्ड झालेत का? कोण ठरवतं हे पोस्ट कार्डवरचा पत्ता नेमकं कोण ठरवतं हे बघण्याची फार गरज आहे. कारण आत्ताच्या या राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना ज्याची ताकद मोठी असेच नेते हवे आहेत. प्रश्न इतकाच आहे
की ही आत्ताची जी विधान परिषदेची निवडणूक आहे ही खरंच प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी आहे त्या प्रवक्त्याच्या निष्ठ्यावर, ज्या प्रवक्त्या आपल्या पक्षाच्या बचावासाठी कायम ढाल म्हणून पुढे येतात, मग त्या प्रवक्त्या बळी म्हणून त्यामध्ये कधी नंबर सुषमा अंधारेंचा लागतो, केशव उपाध्ये यांचा लागतो, कधी गंमत भंडारी यांचा नंबर लागतो, तर कधी अमोल मिटकरी यांचा नंबर लागतो. असो, या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डावललेल्या प्रवक्त्यांचा इतिहास अधोरेखित झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. धन्यवाद.